अगं कमला, लवकर हात चालव. अजूनही तुला चादरी बदलता आल्या नाहीत का? 2 खोल्या नीट स्वच्छ कर. सुचीला धूळमातीची खूप ॲलर्जी आहे. मनू आता कुठल्याही क्षणी पोहोचेल. सावित्रीने कामवाली कमला हिला रागावून सांगितलं. आणि तू प्रीती, अजूनही स्वयंपाकाचं काम पूर्ण झालेलं नाही. भटुऱ्याचं पीठ मळलं का? नाही. मुलांना गरमागरम फुललेल्या भटुऱ्यांचे फारच वेड आहे. आणि हो, आपलं रूप पण नीट करून घे. हे तुपातेलाच्या वासाचा तुझा ड्रेस जो आहे तो पण बदलून टाक. अहो, ऐकताय का? जितके दिवस मुले राहतील, औषधं वेळेवर घेत जा. खास करून खोकल्याची. कारण सारखं सारखं खवखव करत राहता. ते कुठे कायमचे राहणारे आहेत. फक्त 3 ते 4 दिवसांची गोष्ट आहे. तान्या आणि मयंक, नीट ऐका. तुमची खोली प्रणव आणि मायरा यांना देण्यात आली आहे. तुमचं सामान देखील आईबाबांच्या खोलीत हलवून ठेवलं असेल ना? जेवढे दिवस ते इथे राहतील, कुणी त्या खोलीत जाऊ नका. आणि हो, गोंधळ देखील नको. कारण शहरात राहणाऱ्यांना तुमच्यासारखी धम्माल मुळीच आवडत नाही. गेल्या 2 दिवसापासून सावित्रीचं भाषण थांबतच नव्हतं. धाकटा मुलगा मनू म्हणजेच मनोज आपल्या कुटुंबासह येणार होता. सावित्रीची 2 मुले, अनुज आणि मनोज. दोघात 10 वर्षांचं अंतर. मनोजचे वडील राघव हे गावातल्या सरकारी शाळेत शिक्षक होते. ठीकठाक असं वडिलोपार्जित घर होतं. अनुज अभ्यासात हुशार होता. 12वीत तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. पण राघवजींना शहरात पाठवण्याची ऐपत नव्हती. म्हणून त्याला कामाला लावण्यात आलं. सुरुवातीला तो दुसऱ्यांच्या स्टेशनरीच्या दुकानात काम करू लागला आणि नंतर राघवजींनी बचतीतून त्याचं स्वतःचं दुकान सुरू करून दिलं. त्याच दरम्यान त्याचे लग्न झाले आणि 2 मुलेही झाली. मनोजचं नशीब थोडं उजळलं. घरची परिस्थिती थोडी सुधारली. म्हणून 10वी नंतर त्याला शहरात शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. तोही हुशार होता. इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला आणि नंतर सरकारी नोकरीही लागली. तिथेच एका मित्राच्या ओळखीने सुचीसोबत त्याचं लग्न ठरलं. सुची नोकरी करत होती आणि तिचं माहेरही तिथेच होतं. ती चांगल्या घरातली थोडीशी नखरेल मुलगी होती. सुरुवातीला गावात लग्नाला ती राजी नव्हती. पण मनोजची चांगली नोकरी, गाडी, घर, नोकर वगैरे पाहून ती तयार झाली. तसंच तिला गावात स्थायिक व्हायचं नव्हतं. लग्न शहरातच झालं. आता तर लग्नाला 10 वर्ष होऊन गेली होती. दरवर्षी एकदाच मनोज आपल्या कुटुंबासह 2-4 दिवस यायचा. सावित्री त्याच्या स्वागतासाठी आकाश पाताळ एक करत असे. राघवजींनी सावित्रीजींना अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला. पण सावित्री मायेच्या प्रेमापुढे काही करू शकत नव्हती. प्रीती आणि अनुज दिवस-रात्र सेवा करत. पण म्हणतात ना, घर की मुर्गी दाल समान, असंच तिचं वागणं होतं. तिला फक्त मनोजचंच कौतुक होतं. सुची आणि मनोज किती व्यस्त असत. मुलं अभ्यासात बुडालेली. नाश्त्याच्या वेळीच 2 मिनिटं भेट व्हायची. ड्रायव्हर त्यांना शहरात फिरवून आणायचा. जेवणासाठी मेड स्वयंपाक करायची. हे सगळं पाहून सावित्री गहिवरायची. घरी आल्यावर ती फक्त त्यांचंच गुणगान करत असे. कसे इंग्रजीत बोलतात, मला ग्रॅनी म्हणतात, सून कशी हाय हिल्स घालून ऑफिसला जाते, किती वेळा गाडीतून फिरवले तुला, असं राघवजी हसून विचारायचे. तेव्हा मात्र सावित्रीजी, असं काही नाही, ड्रायव्हर आहे की तिकडे, ती उत्तर द्यायची. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक वेदना टोचून जायची. मनू किंवा सुची कधीच त्यांच्या सोबत कुठे गेले नव्हते. तिच्याशी बसून 4 शब्दही बोलले नव्हते. इकडे प्रीती मात्र प्रत्येक सणवार, पूजा, श्राद्ध भक्तिभावाने करत असे. ती सावित्रीच्या डोक्यावर तेल लावत असे. आवडतं जेवण करायची. कधीही तक्रार न करता सगळ्यांची सेवा करायची. पण सावित्रीचं लक्ष फक्त आपल्या त्या शहरातल्या थाटामाटातच होतं. आणि हे सगळं अनुजच्या कुटुंबाचं प्रेम आणि सेवा असूनही
यावेळीसुद्धा मनू 3 दिवस राहून निघून गेला. सावित्री त्यांच्यासाठी घरगुती लाडू, मसाले, लोणची, मटरी घेऊन दिली. त्यांच्या येण्याच्या 10 दिवस आधीच तिची तयारी सुरू झाली होती. पण एक दिवस अचानकच रात्री राघवजींना छातीत जोरदार दुखू लागलं. लगेच जवळच्या दवाखान्यात नेलं. प्राथमिक उपचार झाले. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना हार्ट अटॅक आला आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. मग अनुज दोघांना घेऊन शहरात जातो. प्रीतीला पण यायचं असतं, पण घर, मुलं आणि पाळीव जनावरांची जबाबदारी असते, म्हणून ती जात नाही. शहरात तपासण्या झाल्या. सुरुवातीला मनू 2दा हॉस्पिटलमध्ये गेला. मग फक्त ड्रायव्हरला पाठवू लागला. त्याला स्वतः गाडी लागायची. अनुजकडे गाडी होती खरी, पण शहरात रस्त्याची माहिती नव्हती. वडिलांना सांभाळणं, आईवर लक्ष ठेवणं हे सगळं अनुजच करत होता. ऑपरेशन पण पार पडलं. खर्चही जवळपास अनुजनेच केला. राघवजींनी सांगितलं, सारे बिल ठेव. सरकारकडून जे मिळेल ते मी मागतो. 1 महिन्यानंतर सावित्रीला खरी जाणीव झाली. मनोजच्या मुलांनी तिच्याकडे वाकडं तोंड करून पाहिलं. सुची, जिची ती इतकी स्तुती करत होती, ती एकदाही आपल्या सासऱ्यांना हॉस्पिटलला बघायला आली नाही. 2 दिवस अनुजची गाडी बिघडली होती. मनू बाहेर होता, म्हणून सावित्रीने स्वतः टॅक्सी करून डॉक्टरांकडे नेलं. तेव्हा सुची घरीच होती, पण डोकं दुखतंय असं बोलून ती आली नाही. मेड पण आली नाही, तर बाहेरून जेवण मागवायचं. पण सावित्रीला बाहेरचं जेवण चालत नव्हतं आणि राघवजींना हलकं जेवण लागत होतं. त्यामुळे ती स्वतः स्वयंपाक करत होती. इकडे अनुजचं दुकान नोकरांकडे सोपवावं लागलं. कधी कधी प्रीती भेटून जायची. तिच्या बहिणीच्या येण्याच्या निमित्ताने ती शहरात पोचलेली होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता घरी जाऊ शकता, पण मधून मधून तपासणीसाठी यावं लागेल. दुसऱ्या दिवशी अनुज, सावित्री, राघवजी आणि प्रीती गावाकडे परतले. मनू वगळता कुणीही भेटायला आलं नाही किंवा सोडायला देखील आलं नाही. सावित्रीच्या डोळ्यातील झापड आता निघून गेली होती. तिला सन्मानाची कोरडी भाकरी याचा अर्थ समजला होता. ती अनेक वेळा विचार करत की असे शहरात जावं, पण आता तिला समजलं होतं, आपल्या घरात सर्व सुविधा नसल्या तरी सन्मान नक्की होता. घरी परतल्यावर तिने तान्या आणि मयांकला घट्ट मिठी मारली आणि अनुज व प्रीतीला भरभरून आशीर्वाद दिले.